बघताय ना कसं कट आलाय भाजीला. चला तर मग आज अस्सल खानदेशी गावरान पद्धतीचं चिकन रस्सा कसा करायचा सांगते. अहो मी पण खानदेशीच आहे म्हणून सांगते. तुमच्या पद्धतीने कांदा आणि खोबरं छान भाजून घ्यायचं. आता छान म्हणजे नेमकं काय, तर कांदा छान कुरकुरीत काळपट आणि खोबरं मात्र जरा लालसर काळं केलं तर भाजी कडवट होईल, हे लक्षात ठेवा. आता घ्या कढई किंवा पातेलं. तेल जरा गरम होत आलं की आपले घरगुती मसाले घालून छान धणे पावडर, तिखट, हळद, काळा मसाला आणि हिंग, त्यात आपल्या कांदा खोबऱ्याचं आलं लसूण घालून केलेलं वाटण आणि छान मिक्स करून घ्या. आणि हे महत्त्वाचं, वाटणाला असं तेल सुटेपर्यंत गरम करायचं कमी गॅसवर, म्हणजे खाणाऱ्यांना पचण्याचा त्रास होत नाही. घ्या आता आपलं पिवळ्या रस्स्याचं शिजवलेलं चिकन. त्यात बाजूला काढलेला पिवळा रस्सा घालून छान मिक्स करा. रस्सा जास्तीचा हवा असेल तर गरम पाणी वापरू शकता. छान उकड काढा मीडियम गॅसवर. चवीनुसार मीठ घाला. आता तुम्ही इथे एक नोटीस केलं का की मी कोणत्याच प्रकारचे खडे मसाले वापरले नाही, आणि हीच खानदेशी पद्धतीची खासियत. अगदी कमी सामान वापरून ऑथेंटिक चवीची ही रेसिपी तुम्हाला काय वाटलं याबद्दल कमेंट करून नक्की कळवा. आता ताटात काय काय वाढलंय याची रेसिपी लवकरच येईल, पण त्या अगोदर फॉलो नक्की करा. धन्यवाद. या जेवायला.